समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत येणाऱ्या गुरुवारी म्हणजेच 23 एप्रिल 2026 ला आहे गुरुपुष्यामृत योग. तर ह्याच गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला एक अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे. तर ती सेवा कोणती आहे, ती सेवा कशी करायची आहे, कोणते नियम पाळायचे आहेत आणि ही सेवा केल्याने आपल्याला त्याचं काय फळ मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, येणाऱ्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आहे आणि याच गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला एक प्रभावी अशी सेवा करायची आहे. तर आता गुरुपुष्यामृत योग म्हणजेच काय, तर गुरुपुष्यामृत नक्षत्र म्हणजेच नक्षत्रांचा राजा. तर या अनन्यसाधारण तिथीच्या दिवशी आपण काही विशिष्ट लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा केल्याने आपल्याला यातून आपले जे काही फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, कर्जमुक्ती असेल, कर्जमुक्तीसाठी असेल किंवा घरामध्ये सतत पैशाची चणचण भासत असेल, बऱ्याच ठिकाणी असं असतं भरमसाठ म्हणजे खूप पेमेंट खूप जास्त येतो की 60-70-50 हजार असा पेमेंट येतो, पण महिना म्हणजे पूर्ण मंथ एंडिंगच्या टायमिंगला काहीच पैसे राहत नाहीत. तर काय होतं की आपला म्हणजे खर्च पण तितकाच असतो किंवा याच्या पाठीमागे पण काही गोष्टी कारणीभूत असतात की बाबा घरामध्ये सतत शांतता राहावी, घरामध्ये आध्यात्मिक वातावरण पाहिजे, घरामध्ये सकारात्मक विचार पाहिजे, घरामध्ये शांतता पाहिजे, घरामध्ये स्वच्छता पाहिजे, अशा ठिकाणी लक्ष्मी टिकते. प्रामाणिकपणाने कष्ट, चिकाटी, मेहनत असली पाहिजे, प्रत्येकापाशी असली पाहिजे, त्यावेळेस आपल्याला लक्ष्मी नक्कीच साथ देत असते. आता तुम्हाला पण माहिती आहे की 8 प्रकारच्या लक्ष्मी असतात, जसं की अष्टलक्ष्मी. तर त्यामधील पहिली आहे ती म्हणजेच आदिलक्ष्मी, मूळ शक्ती, आध्यात्मिक शांती आणि आधार देणारी लक्ष्मी म्हणजे आदिलक्ष्मी. दुसरी आहे धनलक्ष्मी, पैसा, सोने आणि संपत्ती देणारी लक्ष्मी. तिसरी आहे धान्यलक्ष्मी, अन्न, धान्य आणि अन्नपूर्णा स्वरूपातील समृद्धी. जसे की आपण ज्या वेळेस घरामध्ये अन्नधान्य ठेवतो, अन्नधान्य साठवतो, ते सुद्धा तितक्याच स्वरूपामध्ये व्यवस्थित ठेवलं पाहिजे किंवा त्याचा सुद्धा वापर ज्यावेळेस आपण जेवण वगैरे बनवतो, तो जेवण सुद्धा बनवताना व्यवस्थित बनवलं पाहिजे, जेणेकरून आपल्यावरती अन्नपूर्णा माता सुद्धा प्रसन्न झाल्या पाहिजे. स्वच्छता तितकीच असली पाहिजे. जेवण व्यवस्थित बनवणं म्हणजेच काय, आता प्रत्येक जणच बनवतात, यात काही शंका नाही, पण की बाबा आपल्याला किती लागतं ना आपण तेवढंच बनवलं पाहिजे. उगाच भरमसाठ कितीही स्वयंपाक करून ठेवायचा, मग तो तसाच राहणार, परत दुसऱ्या दिवशी खराब होणार, मग तो आपण घरामध्ये साठवून ठेवणार. अशाने काय होतं, लक्ष्मी माता सुद्धा नाराज होतात. गजलक्ष्मी, ऐश्वर, वैभव आणि राजसुख आणि प्रतिष्ठा देणारी. तर पाचवी आहे संतानलक्ष्मी, संतती, कुटुंब, सुख आणि वंशवृद्धी. सहावी आहे वीरलक्ष्मी, धैर्य, शक्ती आणि संकटांना लढण्याची ताकद देणारी. सातवी आहे विद्यालक्ष्मी, ज्ञान, बुद्धी आणि शिक्षण आणि यश, ही आहे विद्यालक्ष्मी. आणि आठवी आहे विजयलक्ष्मी, प्रत्येक कार्यामध्ये यश आणि विजय आणि प्रगती मिळवून देणारी, ती म्हणजेच विजयलक्ष्मी. ह्या अशा अष्टलक्ष्मी. ही सेवा जी आहे ती केल्याने काय होईल, तर आपल्याला धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील. घरात अडकलेले पैसे असतील किंवा काही कर्जबाजारी झालं असेल किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला म्हणजेच आपण कितीही प्रामाणिकपणाने कष्ट करतो पण त्या मोबदल्यामध्ये आपल्याला काहीच मिळत नाही, अशा जेव्हा गोष्टी घडत असतील ना, तेव्हा आपण ही सेवा नक्की करा. आपले प्रामाणिकपणाने मेहनत आणि जिद्द चिकाटी असेल ना, आणि तर आपल्याला कुठेच कमी तर पडत नाहीच, पण काही गोष्टींच्या वेळेस आपल्याला आध्यात्मिक मार्गाची सुद्धा गरज असते. बऱ्याच वेळेस असे काही प्रॉब्लेम असतात ना, त्यावेळेस आपण जोरदार आणि चिकटीने ह्या सेवा करतो ना, बघा अत्यंत याचा सुद्धा प्रभाव खूप जास्त पद्धतीने आपल्याला पडतो किंवा आपल्याला याचा सुद्धा फायदा खूप जास्त पद्धतीने होतो. आता घरात लक्ष्मी माता स्थिर राहते, घरात पैसा येतो पण टिकत नाही, अशा सुद्धा समस्या हळूहळू कमी होऊ लागतात. तसंच तिसरी गोष्ट आहे नकारात्मक ऊर्जा दूर होते. फुलवातीचा दिवा किंवा फुलवातीची जी आपण सेवा करत असतो आणि ती तुपामध्ये म्हणजे ज्या काही फुलवाती आहेत त्या आपण तुपामध्ये लावून ती सेवा करत असतो, त्यावेळेस घरातील नकारात्मकता जी शक्ती आहे, घरामध्ये नकारात्मकता शक्ती, ती सुद्धा कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. कामधंदा आणि नोकरीमध्ये सुद्धा प्रगती होते. व्यवसायात अडथळे कमी होतात आणि नोकरीमध्ये प्रमोशन असेल किंवा संधी मिळण्याची सुद्धा शक्यता वाढते. पाचवी आहे मनशांती आणि आत्मविश्वास वाढतो. दररोजची ही सेवा केल्याने मन तर स्थिर होतच, पण आपला आत्मविश्वास सुद्धा वाढतो. आणि सहावा आहे म्हणजेच अचानक धनलाभाचे योग बनतात. ज्या वेळेस अप्रत्याशित ठिकाणाहून पैसे मिळण्याचे योग तयार होतात, म्हणजेच बघा
आपल्यासमोर नवीन नवीन संधी सुद्धा उपलब्ध होतात, जेणेकरून आपले जे काही समजा आपल्याला नवीन बिझनेसची किंवा नवीन एखाद्या नोकरीची अपॉर्च्युनिटी येते, आपल्याला एखादा नवीन अचानक कुठून तरी, म्हणजे कसं असतं माहितीये का, आपण आधी पैसे सेव्ह केलेले असतात आणि त्याच्यामध्ये काही थोडीशी वाढ होऊन अचानक आपल्याला ते मिळत असतात. हे ह्या गोष्टीचं फळ आहे. आपल्याला बरेच जण म्हणतात हा ही सेवा केल्यामुळे काय मग पैसे मिळणार आहेत? पैसे मिळणार नाहीत, पण ते मिळालेले पैसे चिरकाळ टिकून राहतात, घरामध्ये सुख शांती वैभव प्राप्त करतात आणि तो पैसा चिरकाळ घरात टिकून राहतो. आणि तो आपण बघा आता ज्या वेळेस म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला घरामध्ये कुठलीही गोष्ट करायची, पैशाशिवाय कुठली गोष्ट होती का? नाही. त्यावेळेस आपल्याला आपला खर्च सुद्धा भरमसाठ प्रमाणात असतो, बरेचसे फायनान्शियल गोष्टी असतात, त्यामुळे आपल्याला ज्या काही ह्या गोष्टींमध्ये चणचण भासू नये किंवा घरामध्ये आर्थिक अडथळे होऊ नये, त्यामुळे ही सेवा अत्यंत प्रभावी आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही सेवा आहे 24 दिवसाची. तर आता गुरुपुष्यामृत योग चालू कधी होतो, तर तो 8 वाजून म्हणजेच गुरुवारी रात्री 8:57 तो शुक्रवारी सकाळी 6:17 चालू होणार आहे. बघा आधीच एक गोष्ट क्लिअर करते, हा जो योग आहे तो गुरुवारी रात्री 8:57 सुरू होणार आहे, म्हणजेच रात्री 9 वाजता. ज्या वेळेस आपण ही सेवा सुरुवात करत असतो त्यावेळेस आपल्याला ती सेवा गुरुपुष्यामृत योगावरच करावी लागते. म्हणजे रात्री तुम्हाला ही सेवा गुरुवारी रात्री 9 वाजताच सेवा करायची आहे. हा पहिला पॉइंट आहे. आणि ही सेवा जी आहे ही 24 दिवसाची आहे. आणि यामध्ये याचे नियम काय आहेत, तर मांसाहार आपल्याला कडकडीत वर्ज्य करायचा आहे, परान्न सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. बऱ्याच जणांचं जे काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी बाहेरचं अन्न घेऊ शकता, पण ते ज्यावेळेस तुम्ही ग्रहण करणार आहात त्यावेळेस गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि मग ते अन्न ग्रहण करायचं आहे. तर आता हे झाले नियम. आणि हा योग जो आहे तो मी तुम्हाला सांगितलं गुरुवारी रात्री चालू होतोय. तर आपल्याला ही जी सेवा असते ना, ते गुरुपुष्यामृत योग संध्याकाळी 9 वाजता चालू होणार असल्यामुळे आपल्याला ती सेवा 9 वाजताच करायला घ्यायची आहे. ज्यावेळेस तुम्ही ही सेवा करणार आहात त्याच्या आधी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. आता बघा, कोणी संकल्पयुक्त सेवा करणार असेल ही, तर तुम्ही संकल्प सोडू शकता. जर तुम्हाला संकल्प नसेल सोडायचा, सेवा अशी सहज करायची असेल, तर तुम्ही नाही सोडला तरी चालेल. आता संकल्प वगैरे कसा सोडायचा हे सर्वांना माहितीच असेल. संकल्प सोडून झाल्यानंतर तुम्हाला आता पहिल्या दिवशी काय करायचं आहे, पहिल्या दिवशी तुम्हाला म्हणजेच 23 तारखेला, आणि या सेवेसाठी शुद्ध तूप लागतं बरं का. असं म्हटलं जातं गुरुपुष्यामृत योगावर ज्यावेळेस आपण ही सेवा करणार आहोत त्याच दिवशी गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला एक चांदीचा निरंजन खरेदी करायचं असतं आणि त्याच निरंजनमध्ये ही सेवा करायची असते. पण बघा, बऱ्याच जणांची किंवा तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत प्रत्येकाची परिस्थिती असते का? नाही. तर मग तुम्ही काय करू शकता, आपल्या घरचे एखाद्या एक मोठी पंती किंवा मोठी निरंजन असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. फक्त एवढंच करताना एवढी काळजी घ्या की ही जी सेवा आहे 24 दिवसाची आहे आणि 12 फुलवाती मिळून अशा खूप होतात. तर त्या 12 फुलवाती आपल्या त्यामध्ये बसाव्यात अशी आपल्याला तुम्हाला पंती घ्यायची आहे. जेणेकरून काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस सेवा करतो छोटी पंती पडते, वाती खूप जास्त होतात सेवा करत करत पुढे गेल्यावर. मग एखाद्या वेळेस ती सेवा वगैरे करताना हाताला चटका वगैरे आपल्याला बसू नये, कारण आपल्याला ते वाती प्रज्वलित केल्याच्या नंतर आपल्याला सेवा होईपर्यंत त्या प्रज्वलित ठेवाव्या लागतात. त्याच्यामुळे आधीमध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला वरनं तूप सुद्धा टाकण्याची शक्यता असते, म्हणजे तूप सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती टाकावं लागतं. तर बघा, आता ही सेवा पहिल्या दिवशी संकल्प सोडून झाला. आता 23 तारखेला शुद्ध तुपाचा दिवा तर आपल्याला लावायचाच आहे. तुळशीपाशी सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला तुळशीपाशी एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. अगरबत्ती धूप दीप काय असेल ते लावायचं आहे. मग आता ज्यावेळेस तुम्ही ही सेवा करणार आहात त्यावेळेस मोठी निरंजन घ्या किंवा मोठी एखादी पंती घ्या, पंतीमध्ये सुद्धा करू शकतात, किंवा छोटी अशी एखादी वाटीसारखं छोटीशी डिश वगैरे असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकतात. ज्यावेळेस तुम्ही ही सेवा करणार आहात त्यावेळेस ती वात पूर्ण तुपामध्ये भिजवायची आहे. पहिल्या दिवशी एक वात असणार आहे. पूर्ण तुपामध्ये भिजवून झाल्याच्या नंतर त्या दिव्याला किंवा त्या पंतीला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. आणि तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात हे तुम्हाला सांगायचं आहे. जर तुम्ही संकल्प सोडला नसेल तरी सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी, माझ्या घरामध्ये आर्थिक अडथळे येऊ देऊ नको, माझ्या घरामध्ये चिरकाळ लक्ष्मी टिकून राहू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना, असं सुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकतात. आता पहिल्या दिवशी एक वात लावायची आहे, दुसऱ्या दिवशी 2 लावायच्या आहेत, तिसऱ्या दिवशी 3 वाती लावायच्या आहेत. आणि प्रत्येक दिवशी बघा, ज्या दिवशी तुम्ही पहिली वात 1 लावली, दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सेवा करणार आहात
आता बघा, तुम्ही गुरुवारी रात्री सेवा केली, मग तुम्ही शुक्रवारी सकाळी सेवा करताना शुक्रवारी रात्री तुम्हाला शुक्रवारी जमलं रात्री तर कंटिन्यू तुम्हाला ही 24 दिवस रात्रीच करावी लागणार आहे. आणि जर तुम्ही पहिल्या दिवशी गुरुपुष्यामृत योगावर केली आणि दुसऱ्या दिवशी असं ठरवलं की मला संध्याकाळी करणं शक्य नाहीये किंवा मला, तर मग तुम्ही ही शुक्रवारी सकाळी सुद्धा करू शकतात. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल शुक्रवारी सकाळी तेव्हा तुम्ही, मग पण एवढा नियम आहे की शुक्रवारी जर तुम्ही ही सेवा सकाळी चालू केली तर तुम्हाला 24 दिवस सकाळीच करायची आहे आणि जर ही तुम्ही सेवा संध्याकाळीच केली तर तुम्हाला ही सेवा संध्याकाळीच करायची आहे. एवढा एक नियम आहे की फक्त पहिल्या दिवशी जी सेवा आहे ती तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावरच करायची आहे. आता बघा, ती पहिल्या दिवशीची सेवा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही 2 वाती प्रज्वलित करणार आहात त्यावेळेस पहिल्या दिवशी केलेल्या सेवेची जी काजळी असते ती एका डब्बीमध्ये छोट्याशा काढून ठेवायची. ती इकडे तिकडे कुठेही वेस्ट टाकून द्यायची नाही. ज्यावेळेस तुमची 24 दिवसाची पूर्ण सेवा होईल त्या दिवशी तुम्हाला ती निर्माल्यामध्ये तुम्हाला विसर्जन करायचे आहे 24 दिवसाच्या पण त्या वाती. आता तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6 वाती, 7व्या दिवशी 7 वाती, 8व्या दिवशी 8 वाती, 9व्या दिवशी 9 वाती, 10व्या दिवशी 10 वाती, 11व्या दिवशी 11 वाती आणि 12व्या दिवशी 12 वाती. आता इथून बघा, कन्फ्यूज होऊ नका. 13व्या दिवशी 12 वाती. चढता क्रम 12 दिवसापर्यंत आपल्याला चढता क्रम घ्यायचा आहे आणि 13व्या दिवशीपासून तुम्हाला उतरत्या क्रमाने वाती लावायच्या आहेत. आता 13व्या दिवशी 12 वाती, 14व्या दिवशी 11 वाती, 15व्या दिवशी 10 वाती, 16व्या दिवशी 9 वाती, 17व्या दिवशी 8, 18व्या दिवशी 7, 19व्या दिवशी 6, 20व्या दिवशी 5, 21व्या दिवशी 4 आणि 22व्या दिवशी 3, 23व्या दिवशी 2 आणि 24व्या दिवशी तुम्हाला 1 वात लावायची आहे. समजलंच असेल, जरा थोडं घाई झाली असेल सांगताना, पण व्हिडिओ काय होतो माहिती का, खूप मोठा होतो आणि मग बऱ्याच सगळ्या जणांना कामं असतात, मग तुम्हाला पण वेळेअभावी एवढं पॉसिबल नसतं ऐकणं. तरी पण बघा, खूप महत्त्वाची माहिती आहे. थोडासा लॉंग होईल पण समजून घ्या. आता तुम्हाला कळालं असेल 24 तारखेला तुम्हाला 1च वात प्रज्वलित करायची आहे. आता हे झालं वातीचं आणि ह्याला शुद्ध तुपच पाहिजे बरं का, तेलामध्ये वगैरे नाही चालणार, तुम्हाला तुपच वापरायचं आहे ही सेवा करताना. आणि आता हे झालं वातीचं. आता सेवा काय करायची, तर ही वात प्रज्वलित केल्याच्या नंतर तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, ती पण फलश्रुती सकट. मग तुम्ही प्राकृत म्हणू शकता किंवा संस्कृत म्हणू शकता. एक वेळा तुम्हाला श्री सूक्तम म्हणायचं आहे फलश्रुती सकट. 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवार्णव मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ जप. कुठलीही सेवा करताना आपल्या गुरूंची सेवा कधीही विसरायचं नाही. बघा, डबल एकदा सांगते. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र फलश्रुती सकट, 1 वेळा श्री सूक्तम फलश्रुती सकट, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र आणि 16 वेळा नवार्णव मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ जप. आता नियम सांगितले, गुरुपुष्यामृत योग कधी सुरू होणार आहे तो पण सांगितला, वाती पण कशा लावायच्या ते पण सांगितलं आणि सेवा पण सांगितल्या. आता ह्या सगळ्या वाती तुमची ही सगळी सेवा झाल्याच्या नंतर तुम्ही ह्या विसर्जित करायच्या आहेत. तर बघा, ज्या आता एखाद्या वेळेस तुमचा याच्यामध्ये काही म्हणजे प्रॉब्लेम वगैरे आले, म्हणजेच मासिक पाळी किंवा बाकीचं सुतक विटाळ जर काय आलं तर तुम्ही तेवढ्या दिवस ती सेवा स्किप करायची आणि ती सेवा तुम्ही पुढे कंटिन्यू सुरू करायची. पण पहिल्यापासून नाही बरं का करायची. समजा तुम्ही 7 दिवसाची तुमची सेवा झाली आहे आणि 8व्या दिवशीपासून पुढची बाकी आहे, तर तुम्ही 8 वातींपासून ती सेवा पुढे करायची, पहिल्यापासून सुरू करायची गरज नाही. तुमची जे काय अडचण असेल तेवढा दिवस तुम्ही सेवा स्किप करू शकतात. आता ज्यांना कोणाला म्हणजे काही प्रॉब्लेम असेल की बाबा म्हणजे गुरुवारी तुम्हाला सेवा करता नाही येणार, गुरुपुष्यामृत योगावर काही अडचणी आहेत किंवा तुम्ही गावाला जाणार आहेत, लग्न आहेत किंवा मासिक प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही ना ही सेवा 23 मेला सुद्धा करू शकतात बरं का. 21 मेला पण करू शकतात. 21 मेला सुद्धा गुरुपुष्यामृत योग आहे. पण तुम्हाला जर करता येत असेल तर तुम्ही हा पण गुरुपुष्यामृत योगावर सेवा करू शकतात. आपण जितकी सेवा जास्त करू तितकं फळ आपल्याला जास्त पटीने मिळत असतं आणि अक्षय पटीने मिळत असतं. अक्षय पटीने म्हणजेच काय, आपण ह्या छोट्या छोट्या सेवा आपल्याला खूप मोठ्या गोष्टींकडे घेऊन जातात. याचा अनुभव मी स्वतः खूप घेतेय आणि तुम्ही सुद्धा घेत असाल. बरेच ताई दादा खूप सेवा करतात, मी सुद्धा बघते आणि आहेत बरं का, खूप आहेत सेवा करणारे. तर
ही सेवा तुम्ही 21 मेला सुद्धा करू शकतात. मग बघा किती छान होईल ना. या 21 दिवसामध्ये पण तुमची सेवा होईल, म्हणजे या 24 दिवसात पण सेवा होईल आणि पुढचे पण 24 दिवस सेवा होईल. म्हणजे एप्रिल आणि मे 2 महिने सलग गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. त्यामुळं ही सेवा करायला विसरू नका. मी तर म्हणेन या महिन्यात पण करा, ज्यांना जमते त्यांनी, आणि पुढच्या महिन्यात सुद्धा करू शकतात. तर बघा, नियम पण तुम्हाला सांगितले आहेत. फक्त मांसाहार वर्ज करायचा आहे आणि परान्न घ्यायचं नाहीये. ज्यांना काही बाहेरचं काही कारणास्तव खावंच लागतं त्यांनी गायत्री मंत्र म्हणून जरी म्हणजे अन्न ग्रहण केलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना.